नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुम्ही सुद्धा एक नवीन यूट्यूबर असाल, तुम्ही सुद्धा एक नवीन क्रिएटर असाल आणि तुमच्या सुद्धा व्हिडिओला व्ह्यूज येत नसतील, माझ्या व्हिडिओसारखे तुमच्या सुद्धा व्हिडिओवरती इम्प्रेशन्स येत नसतील, तर घाबरू नका। यूट्यूब स्वतः आपल्याला मार्गदर्शन करतं आहे की कशा पद्धतीनं आपल्या व्हिडिओला व्ह्यूज येतील किंवा आपण व्हिडिओ बनवण्यामध्ये किंवा व्हिडिओ अपलोड करण्यामध्ये काय चुका करतो आहे, हे यूट्यूब आपल्याला स्वतः दाखवून देते। तर हे कशा पद्धतीनं यूट्यूब आपल्याला मार्गदर्शन करतं आहे, हे आपण आपल्या YT स्टुडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग सर्वप्रथम आपण आपल्या YT स्टुडिओमध्ये जाऊया। तर मित्रांनो, YT स्टुडिओमध्ये गेल्यानंतर YT स्टुडिओमध्ये आल्याच्यानंतर आपल्या जो अपलोड केलेले व्हिडिओ असतील त्याचा जी समरी आहे ती अशा पद्धतीनं आपल्याला दिसून येईल। तर त्या समरीमध्ये इथं इम्प्रेशन क्लिक थ्रू रेट हे ऑप्शन दिसतोय, तुम्ही पाहू शकता। इथं मी तुम्हाला दाखवतो। इम्प्रेशन क्लिक थ्रू रेट हा ऑप्शन आहे। याच्यामध्ये जो आयकॉन आहे, ह्या आयकॉनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आयकॉनवरती क्लिक केल्याच्या नंतर जो खाली मेसेज आहे तो तुम्हाला मेसेज व्यवस्थित वाचून समजून घ्यायचा आहे। इम्प्रेशन क्लिक थ्रू रेट, आता जो माझ्या व्हिडिओचा इम्प्रेशन रेट आहे तो 1.8%चा रेट आहे। पण त्याच्या खाली जो मला मेसेज यूट्यूबकडून दिला जातो आहे किंवा मला जे सजेशन्स दिले जात आहेत, मला जे मार्गदर्शन केलं जातं आहे यूट्यूबच्या मार्फत, ते काय आहे पाहूया। तर त्यांनी खाली असं म्हणलं आहे की पीपल आर नॉट चूजिंग टू वॉच दिस व्हिडिओ ॲज ऑफन ॲज सम ऑफ युअर अदर व्हिडिओज। म्हणजेच लोक जे आहेत ते तुमच्या बाकीच्या व्हिडिओपेक्षा या व्हिडिओला बघायला पसंत करत नाही आहेत। आता ते का पसंत करत नाही आहेत, तर ते सुद्धा आपण पाहणार आहोत। इथं यूट्यूब पुढं सांगते की चेंजिंग द टायटल ऑर थंबनेल कॅन अट्रॅक्ट मोर व्ह्युअर्स। म्हणजेच तुमच्या ज्या व्हिडिओचा जो टायटल आहे किंवा तुमच्या ज्या व्हिडिओचं जे थंबनेल आहे, त्या थंबनेलमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा ते थंबनेल जे आहे ते लोकांना अट्रॅक्ट करत नाही आहे, लोकांना ते तेवढंसं आवडत नाही आहे। त्यामुळे तुम्हाला तुमच्या व्हिडिओचा थंबनेल, तुमच्या व्हिडिओचा टायटल जे आहे ते चेंज करणं गरजेचं आहे। तर त्या व्हिडिओचा आपण टायटल जे आहे ते चेंज केल्यानंतर किंवा थंबनेल चेंज केल्यानंतर आपल्याला व्ह्यूज येतील, आपल्या चॅनलला लोक व्हिडिओला पसंत करतील, लोक बघतील, लोक विजिट करतील आणि आपोआपच आपल्या जे व्हिडिओचे व्ह्यूज आहेत ते व्ह्यूज वाढतील। आता थंबनेल बनवत असताना मित्रांनो, थंबनेलच्या जे आपण टेक्स्ट टाकतो थंबनेलमध्ये, त्या टेक्स्टमध्ये सुद्धा खूप गोष्टी असतात। आपण भरघोस असं, काही लोक असतात जे टेक्स्टमध्ये भरघोस असं काही लिहित असतात। तर भरघोस असं टेक्स्ट जे लिहिलेलं असतं ते लोक वाचायला किंवा लोक पाहायला इंटरेस्टेड नसतात। तर थंबनेल हे अतिशय शॉर्ट असावा आणि थंबनेलमध्ये जो दिलेला टेक्स्ट असेल तो शॉर्ट असावा, लोकांना अट्रॅक्ट करणारा असावा। कमीत कमी 3 ते 4 शब्द या थंबनेलच्या वर्डमध्ये असावे आणि आपल्या टायटलमध्ये सुद्धा कमीत कमी 3 ते 4च शब्दाचं टायटल असावं। 1-2 टॅग आपल्या टायटलमध्ये असणं गरजेचं आहे आणि एवढं जर असेल तर आपला व्हिडिओ जो आहे तो लोकांना अट्रॅक्ट करू शकतो आणि आपला चॅनल ग्रो होऊ शकतो। लोक आपल्या व्हिडिओला बघणं पसंत करू शकतात आणि आपोआपच आपला चॅनल जो आहे तो ग्रो व्हायला मदत होईल। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।